हरिओम. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करुनी धन्य व्हावे. माझे नाव सौ मंजिरी वीरा सचिन सिंह पिसाट, राहणार बदलापूर, उपासना केंद्र कात्रज. आज मी तुम्हाला माझ्या पप्पांचा म्हणजेच विनयसिंह बिंगारडे यांचा अनुभव सांगणार आहे. हरिओम. हरिओम. मी, माझे आई बाबा, माझी बहीण जानेवारी 1997 पासून बापूंकडे यायला लागलो. बापूंकडे यायला लागल्यापासून आपल्याला असंख्य अगणित अनुभव येतात. त्याच्यापैकीच आत्ताच आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. 28 जुलै 2024 हा दिवस आमच्यासाठी खूप क्लेशदायक दिवस होता. रविवारचा दिवस होता. दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान पप्पा जेवायला बसले. आई पप्पा दोघेही जेवायला बसले. पप्पांची चिकन पोळी खाऊन झाली. भात काय जाता जात नव्हता पप्पांना. घास हातातच होता. आईने विचारले, काय होतंय का, तुम्ही आज जेवत का नाही आहात? पप्पाने सांगितलं, मला कसं तरी वाटतंय, छाती भरून आल्यासारखी झाली आहे, बरगडांमध्ये खेचल्यासारखं होतंय. तर आईने आमच्या फॅमिली डॉक्टरांना सर्वप्रथम फोन केला. सगळं सांगितलं फोनवर. तर फॅमिली डॉक्टरांनी सर्वात प्रथम BP चेक करायला सांगितले. माझी मोठी बहीण मानसी वीरा ही समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहते. तिच्याकडे BPचे मशीन असल्यामुळे आईने ताबडतोब तिला बोलवून घेतले. पप्पांचं BP चेक केलं तर BP नॉर्मल होतं. मग थोड्या वेळाने ताईने 2-5 मिनिटांनी पप्पांना विचारले, पप्पा आता कसं वाटतंय? आणि हे विचारतानाच पाठीवरनं हात फिरवला असताच पप्पांची पाठ घामेघूम झालेली होती. पप्पांना अतिशय घाम आला होता. आई आणि ताईला काहीतरी वेगळं वाटलं. आईने सर्वप्रथम डॉक्टर लीनमवीरांना फोन लावला. जे घडलं ते सर्व त्यांच्या कानावर घातलं आणि दादांनाही सांगायला सांगितलं. डॉक्टर लीनमवीरांनी सांगितले, तुम्ही जसे असाल तसेच विनयसिंहांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. आणि दादांनीही तसेच सांगितले की तुम्ही पहिले विनयसिंहांना घेऊन हॉस्पिटलला जा. माझी आई, ताई हे सर्वजण पप्पांना घेऊन हॉस्पिटलला जायला निघाले. बापूंमुळे आश्चर्य असे की पप्पांना हे एवढं सगळं होत असताना पप्पा अगदी व्यवस्थितपणे 2 जिने उतरून गाडीपर्यंत गेले. हॉस्पिटलला गेल्यावर फॉर्मॅलिटी पूर्ण होण्याआधीच पप्पांवर उपचार सुरू झाले. सर्वात प्रथम डॉक्टरांनी ECG काढला. त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले की पप्पांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. आणि डॉक्टरांनी सांगितले की यानंतर आपण ग्राफी करू, त्यात आपल्याला डिटेल्स कळतील. डॉक्टरांनी ग्राफी केली, ज्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले की पप्पांना एकच ब्लॉक होता, पण 90% आर्टरीमध्ये होता. डॉक्टरांनी सांगितले आपल्याला ताबडतोब एन्जिओप्लास्टी करावी लागेल, त्यामुळे पप्पांचा धोका टळू शकतो. म्हणून डॉक्टरांनी एन्जिओप्लास्टीला पप्पांना नेले. ह्या सर्व प्रक्रियेला एक अर्धा ते पाऊण तास गेला. आपल्या बापूंची किमया अशी की बापूंमुळे आणि मोठ्या आईमुळे हे सर्व फॉर्मॅलिटी होण्याआधीच सगळे उपचार पप्पांवर झाले, म्हणून पप्पांचा धोका टळला. पप्पांना अर्ध्या पाऊण तासानंतर OT मधनं ICU मध्ये शिफ्ट केले. बघा बापूंची लीला किती अगाध असते. रविवारचा दिवस होता. पप्पा आणि सर्वजण घरी होते. हेच विचार करा की पप्पा जर नेहमी रुटीनप्रमाणे कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये असते, डेली रुटीनमध्ये जर बाहेर असते, तर आपण कोणी कल्पनाच करू शकत नाही. हे फक्त माझ्या बापू आणि मोठ्या आईमुळेच शक्य झालेले आहे, नाहीतर हे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्हाला ते गोल्डन आर्स मिळाले. आणि मोठी आई, बापू, आई, दादा या सगळ्यांमुळे माझे पप्पा मला परत मिळाले. इथे मला एक पिसांच्या अभंगातील एक ओवी आठवते. बापूराया खरंच आभार तुझे किती रे मानू आम्ही, उतराई होणे नाही, तुझे प्रेम अनिरुद्धा कधी संपणार नाही. आणि खरंच कधीच संपणार नाही. हे माझ्या डॅडमुळेच शक्य झालेले आहे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.